गुप्त नवरात्रीमधील 8व्या दिवशी आदिमाया आदिशक्तीचे शक्तिस्वरूप माँ बगलामुखी देवी यांचे पूजन करण्यात येते. माँ बगलामुखी देवी ह्या दशमहाविद्यामधील 8व्या महाविद्या आहेत. त्यांना पितांबरा देवी असेही म्हणतात. त्या नकारात्मक शक्ती, वाईट विचार, भय, शत्रुत्व आणि मानसिक अस्थिरता यांचे स्तंभन म्हणजे थांबवतात. अशी थांबवणारी ही आदिमाया आदिशक्ती आहे. माँ बगलामुखी देवी यांचा रेकी साधनेमध्ये बिंदुचक्राशी संबंध आहे. बिंदुचक्र म्हणजे काय? तर बिंदुचक्र म्हणजे हे डोक्याच्या मागील बाजूस शिखराच्या थोडेसे मागे सूक्ष्म ऊर्जा केंद्र मानले जाते. याचे स्थान आहे ते बरोबर डोक्याच्या मागील बाजूस आहे आणि खालच्या बाजूला आहे. ह्या चक्राचा रंग चंदेरी पांढरा किंवा सुवर्ण प्रकाश असा आहे. याचे तत्व आहे ते अमृत आहे, दिव्य चेतना आणि शांतता असे आहे. याचे कार्य मानसिक शांतता, अंतर्ज्ञान, सूक्ष्म ध्वनींचा अनुभव, ध्यानातील स्थैर्य आणि उच्च चेतनेशी जोडण्याचे याचे काम आहे. माँ बगलामुखी आणि बिंदुचक्र यांचा अगदी जवळचा संबंध आहे. बिंदुचक्र सक्रिय झाल्यावर मनातील अनावश्यक विचार शांत होतात. माँ बगलामुखीच्या कृपेने साधकाला नकारात्मक विचारांवर नियंत्रण मिळवता येते. मन अधिक स्थिर आणि एकाग्र होते. आध्यात्मिक साधनेत प्रगती होते. आत्मविश्वास आणि निर्भयता वाढते. दिव्य संरक्षणाची अनुभूती मिळते. माँ बगलामुखी देवींचा मंत्र असा आहे, ओम ह्रीं बगलामुखे नमः किंवा ओम ह्रीं बगलामुखी सर्व दुष्टानां वाचम मुखम पदम स्तंभय जिह्वाम कीलय बुद्धिम विनाशय ह्रीं ओम स्वाहा. खूप आभार मानायचे माँ बगलामुखी देवींचे. आपल्या कल्पनेमधून त्यांना बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. रेकीची प्रार्थना म्हणून घ्यायची आहे. रेकीचे चिन्ह पाण्यावर काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर माँ बगलामुखींना आपण बघत आहोत. माँ बगलामुखी देवी सुंदर अशा सोनेरी पिवळ्या प्रकाशात त्यांना बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. डोकं टेकून त्यांना मनोभावे नमस्कार. पूर्ण समर्पण ह्या देवींना, ही दैवी शक्ती, तिचे खूप आभार मानायचे. रेकीची साधना करत असताना आरामदायी आसनामध्ये बसायचे. पाठीचा कणा पूर्ण रेकीचं ध्यान होईपर्यंत ताठ ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ज्या ज्या वेळेला आपण श्वास घेत आहोत त्यावेळेला पोट आपले बाहेर येत आहे आणि श्वास सोडताना पोट आतमध्ये जात आहे. अलगद डोळे मिटून घ्यायचे आहे. तीनदा खोल श्वास घ्या आणि तीनदा खोल श्वास सोडायचा आहे. आता कल्पना करायची आहे की या ब्रह्मांडातून सुवर्ण आणि पांढरा असा रेकीचा प्रकाश आपल्या शरीरामध्ये सहस्त्रहार चक्रामधून आतमध्ये येत आहे. डोक्याच्या मागील बाजूस असलेल्या बिंदू चक्रावर एक तेजस्वी सुवर्ण पांढरा प्रकाश चमकत आहे आणि हा प्रकाश वाढत जात आहे अशी कल्पना करा. त्या प्रकाशामध्ये पीतवस्त्र परिधान केलेल्या तेजस्वी माँ बगलामुखी देवी विराजमान आहेत. आता आपल्या ध्यानामधनं आपण त्यांना बघत आहोत. पिवळा रंग जो बगलामुखी देवींना अतिशय प्रिय आहे, असे पिवळे वस्त्र धारण केलेली ही देवी, जिला पिवळ्याच रंगाची फुले आपण अर्पण केलेली आहे. ओम ह्रीं बगलामुखे नमः. 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 ओम ह्रीं बगलामुखे नमः.
ओम ह्रीं बगलामुखे नमः. ओम ह्रीं बगलामुखे नमः. ओम ह्रीं बगलामुखे नमः. ओम ह्रीं बगलामुखे नमः. ओम ह्रीं बगलामुखे नमः. आपले दोन्ही हात डोक्याच्या मागच्या बाजूने आपण ठेवलेले आहेत. त्याद्वारे आपल्या हातातनं जे ऊर्जा वाहत आहे त्या ऊर्जेकडे लक्ष द्यायचं आहे. बगलामुखी देवींची आपण साधना करत आहोत. प्रत्येक मंत्रासोबत आपल्या आतमध्ये असलेले भय, चिंता, नकारात्मक विचार आणि मानसिक गोंधळ शांत होत आहे. खूप आभार मानायचे प्रत्येक क्षणाला मा बगलामुखी देवींचे. बिंदू केंद्र किंवा बिंदू चक्र जे आहे आपल्या डोक्याच्या शिखराच्या खालच्या भागावर, त्याद्वारे आपल्या संपूर्ण शरीरामध्ये एक दिव्य अशी वैश्विक शिवशक्ती प्रवाहित होत आहे अशी कल्पना करा. आता ही दिव्य ऊर्जा जशी जशी आपल्या पूर्ण शरीरभर प्रवाहित होत आहे, या रेकी ब्रह्मांडीय शिवशक्तीवर आपला पूर्ण विश्वास. आता आपण रेकीची अफर्मेशन्स लक्षात घ्यायची आहेत. दिव्य ही वैश्विक शिवशक्ती, ह्या दिव्य शक्तीच्या संरक्षणाखाली मी आहे. माझे बिंदू चक्र संतुलित आणि प्रकाशमय आहे. माझे मन शांत, स्थिर आणि एकाग्र आहे. सर्व नकारात्मक विचार सहजच विरघळत आहेत. मी परम चैतन्याशी जोडलेली आहे. मा बगलामुखींची कृपा माझ्यावर सदैव आहे. रेकीची दिव्य ऊर्जा माझ्या शरीर, मन आणि आत्म्याचे उपचार करत आहे. मी निर्भय, शांत आणि आत्मविश्वासपूर्ण आहे. मनापासून प्रार्थना करायची आहे मा बगलामुखी देवींना. हे मा बगलामुखी, माझ्या मनातील सर्व नकारात्मक विचार, भय आणि अडथळे तुमच्या आशीर्वादाने दूर होत आहेत. माझे बिंदू चक्र जागृत होऊन मला मानसिक स्थैर्य, दिव्य संरक्षण, आध्यात्मिक प्रगतीचा तुम्ही आशीर्वाद देत आहात. रेकीची दिव्य ऊर्जा माझ्या जीवनात सतत प्रवाहित होत आहे. ओम शांती शांती शांती. सावकाश आपले दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवा. टाळूच्या मध्यस्थानी दिव्य सोनेरी पिवळ्या प्रकाशात आपल्याला बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. खूप आभार मानायचे परमतत्वाचे, शिवतत्वाचे. ओम द्वारे. ओम अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी. आपल्यामध्येच आहे ते ब्रह्मतत्व. त्या ब्रह्मतत्वाशी आत्ता आपण एकरूप होत आहोत. हातातनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. आता सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही डोळ्यांवर ठेवायचे. दोन्ही भुवयांच्या मध्ये आहे आपले आज्ञाचक्र. या आज्ञाचक्रावर पिवळा सोनेरी प्रकाश बघण्याचा प्रयत्न करा. पवित्र आत्म्याचे स्थान आणि गुरूंशी संबंधित असलेले हे चक्र पवित्र आत्म्याद्वारे शिवतत्वाशी आत्ता आपण एकरूप होत आहोत. शिवशक्तीचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. आपल्याद्वारे आपल्या घरातल्या प्रत्येकाला हे आशीर्वाद मिळत आहेत. आपल्या रेकी गुरूंचे खूप आभार. आपले आध्यात्मिक गुरु जे आपल्याला योग्य मार्ग दाखवत आहेत, त्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. अवधूत चिंतनम. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय शंकर, जय शंकर, जय शंकर.
खूप आभार मानायचे आपल्या गुरूंचे. इथल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवांचे खूप आभार मानायचे. ओम हम शम अगदी सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही कानांवर ठेवायचे. चांगल्या श्रवणशक्तीद्वारे चांगलेच मंत्र, चांगल्याच गोष्टी आपण ऐकत आहोत. खूप आभार आपल्या सक्षम श्रवणशक्तीचे. माँ बगलामुखी देवींचे खूप आभार. ओम ह्रीं बगलामुखे नमः. खूप आभार बीजमंत्रांद्वारे. ओम हम क्षम. अगदी सावकाश आपले दोन्ही हात कंठाच्या मध्यस्थानी ठेवायचे आहेत. ज्या ठिकाणी आहे आपले विशुद्ध चक्र, ज्याचा संबंध आहे आकाश तत्वाशी. नवग्रहांपैकी बुधग्रहाशी संबंधित असलेले हे चक्र, बुधग्रहाचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत, त्यांचे खूप आभार मानायचे. ओम बोम बुधाय नमः. त्याचबरोबर आज्ञाचक्र आणि सहस्त्रहार चक्राचे जे ग्रह आहेत ते आहेत शनी ग्रह, गुरु ग्रह, राहू ग्रह, केतू ग्रह आणि चंद्र ग्रह. यांचे पण खूप आभार मानायचे. ओम सोम सोमाय नमः. ओम ब्रोम बृहस्पते नमो नमः. ओम शं शनीश्चराय नमो नमः. ओम रं राहवे नमः. ओम केम केतवे नमः. खूप आभार, खूप आभार नवग्रहांचे. विशुद्ध चक्र आणि आकाश तत्वाप्रमाणे आपले विचार होत आहेत. आपण शरीराने, मनाने, भावनेने एकदम सक्षम झालेलो आहोत. माँ बगलामुखी देवींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. त्यांचे खूप आभार मानायचे बीजमंत्रांद्वारे. ओम हम क्षम ओम ह्रीं बगलामुखे नमः. खूप आभार, खूप आभार. रेकी ह्या ब्रह्मांडीय शिवशक्तीच्या आशीर्वादाने आपल्याकडून सगळी चांगलीच कर्म घडत आहेत. खूप आभार वैश्विक शिवशक्तीचे. आणि सावकाश आपले दोन्ही हात छातीच्या मध्यस्थानी ठेवायचे आहेत. कल्पनेमधून सोनेरी पिवळ्या प्रकाशामध्ये शिवलिंगाला छातीच्या मध्यस्थानी बघा. शिवलिंगाला डोकं टेकवून मनापासून नमस्कार करायचा आहे. शिवशक्तीचे आपल्या सगळ्यांना भरभरून आशीर्वाद मिळत आहे. आदिमाया आदिशक्ती, जे पार्वती देवींचे स्वरूप आहे, माँ बगलामुखी देवी, त्यांचे आपल्याला आज आशीर्वाद मिळत आहेत. अनाहत चक्र जे वायुतत्वाशी संबंधित आहे, वायुतत्वाची देवता पवनपुत्र हनुमानजी यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे. ओम हम हनुमते नमो नमः. श्रीराम जय राम जय जय राम. आपले हृदय चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे. सातत्याने आपण चांगल्याच विचारांना ग्रहण करत आहोत. खूप आभार मानायचे माँ बगलामुखी देवींचे.
ओम ह्रीं बगलामुखे नमः. खूप आभार बीजमंत्रांद्वारे. ओम ओम वायू तत्व अतिशय उत्तमरित्या काम करत आहे. नवग्रहांमधील शुक्र ग्रहाचा संबंध या चक्राशी. शुक्र ग्रहाचे खूप आभार मानायचे. ओम शम शुक्राय नमः. खूप आभार, खूप आभार. अगदी सावकाश आपले दोन्ही हात नाभीच्या 4 बोटावरती मणिपूर चक्रावर ठेवायचे. मणिपूर चक्र अग्नितत्वाशी संबंधित. अग्नितत्वाची देवता सूर्यनारायण यांचे खूप आभार मानायचे. ओम श्री सवित्र सूर्यनारायणाय नमो नमः. शरीरातले अग्नितत्व उत्तमरित्या काम करत आहे. खूप आभार मानायचे या सक्षम चक्राचे. मा बगलामुखी देवींचे खूप आभार मानायचे. ओम ह्रीं बगलामुखे नमः. खूप आभार बीजमंत्रांद्वारे. ओम हम क्षम रम यम. शरीरातले अग्नितत्व व्यवस्थित काम करत आहे. हातातनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष घेऊन या. सावकाश आपले दोन्ही हात नाभीच्या 4 बोटं खाली स्वादिष्ठान चक्रावर ठेवायचे. स्वादिष्ठान चक्र ज्याचा संबंध आहे जलतत्वाशी. जलतत्वरूपी सगळ्या पवित्र नद्या त्यांना डोकं टेकवून मनापासून नमस्कार. गंगा, गोदावरी, भागीरथी, कृष्णा, वेण्या, तुंगभद्रा, शरयू, कालिंद्री, नर्मदा इत्यादी सगळ्या पवित्र नद्या. या पवित्र नद्यांद्वारे आपण स्वतः प्रोक्षण केलेले आहे आणि त्याचबरोबर ह्या पवित्र नद्यांमधील पाणी ज्या जलाद्वारे आपण मा बगलामुखी देवींचे चरणकमल त्याच्यावर हे जल अर्पण केलेले आहे. खूप आभार मानायचे मा बगलामुखी देवींचे. ओम ह्रीं बगलामुखे नमः. खूप आभार, खूप आभार ज्यांच्या कृपा आशीर्वादामुळे चांगल्याच गोष्टी आपल्या आयुष्यात घडत आहेत. खूप आभार मानायचे. या चक्राचा संबंध चंद्रग्रहाशी. चंद्रासारखी शीतलता आपल्या अंतर्मनाला मिळत आहे. या क्षणाला आपण निर्विचार आहोत. खूप आभार चंद्रग्रहाचे. ओम सोम सोमाय नमः. ओम ह्रीं बगलामुखे नमः. शरीरातले जलतत्व अतिशय उत्तमरित्या काम करत आहे. खूप आभार बीजमंत्रांद्वारे. ओम हम क्षम यम रम वम. खूप आभार इथल्या सूक्ष्म अवयवांचे. सावकाश आपले दोन्ही हात मेरुदंडाच्या खालच्या टोकाजवळ मूलाधार चक्रावर दोन्ही हात ठेवायचे. पृथ्वी ग्रहाशी आणि मंगळ ग्रहाशी संबंधित असलेले हे चक्र. पृथ्वी ग्रहाचे आणि मंगळ ग्रहाचे खूप आभार मानायचे. हे धरणी माता नमो नमः.
ओम अंगारकाय नमो नमः. खूप आभार, खूप आभार. मा बगलामुखी देवींचे पण खूप आभार मानायचे. ओम ह्रीं बगलामुखे नमः. डोकं टेकवून त्यांना साष्टांग प्रणिपात. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार. दीर्घ श्वास घ्या, श्वासाला रोखा. सावकाश श्वास सोडत बीजमंत्रांचं उच्चारण करा. ओम हम क्षम हम यम रम वम लं शरीरामध्ये असलेला पृथ्वी तत्वरूपी अस्थिधातू अगदी व्यवस्थित काम करत आहे. खूप आभार मानायचेत आपल्या सक्षम मूलाधार चक्राचे. या चक्राची अधिदेवता श्री गणेशा, ज्यांची आपण मंगळवारी उपासना करतो. कल्पनेमधून मूलाधार चक्रावर गणपती बाप्पा यांना बघण्याचा प्रयत्न करा. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. नमो शारदा मूळ चत्वारी वाचा, गमो पंथ अनंत या राघवाचा. जय जय रघुवीर समर्थ. ओम गम गणपतये नमो नमः. ओम गम गणपतये नमो नमः. ओम गम गणपतये नमो नमः. साष्टांग प्रणिपात गणपती बाप्पांना आणि प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे. बीजमंत्रांद्वारे ओम हम क्षम यम रम वम लं सावकाश आपले दोन्ही हात सहस्त्रहार चक्रापासून मूलाधार चक्रापर्यंत घेऊन या. आपल्या स्वतःला नमस्कार करा. ओम त्रिशूल स्वस्तिक ह्या सुरक्षा कवचमध्ये स्वतःला बघा. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. पांढऱ्या स्वच्छ प्रकाशामध्ये आपल्या स्वतःला बघा. परत डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. खूप आभार मानायचेत आपल्या स्वतःचे. मा बगलामुखी देवींचे खूप आभार मानायचे. शिवशक्तीचे खूप आभार. आजच्या सुंदर दिवसाचे खूप आभार मानायचे. श्री शिवाय नमस्तुभ्यं. ओम ह्रीं बगलामुखे नमः. मा बगलामुखी देवींचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. खूप आभार, खूप आभार, खूप आभार. रेकीचे चिन्ह काढा. या वैश्विक शिवशक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे आणि सगळ्यांचं कल्याण होत आहे. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.